ताकारीचे दुसरे आवर्तन सुरू होऊनही लाभक्षेत्रातील शेतात पाण्याचा थेंबही नाही. शेतकऱ्यांमधून संताप. वांगी परिसरातील ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या वितरिका क्रमांक 11वरील बंदिस्त जलवाहिनीचे काम अर्धवट ठेवून अधिकारी आणि ठेकेदारांनी अक्षरशः शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. परिणामी या वितरिकेवर अवलंबून असणाऱ्या शेतीला यंदाच्या हंगामात पाणीच मिळालेलं नसून पिके करपण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या आवर्तनाला पाणी मिळालं नाही तर दुसरे आवर्तन सुरू होऊन 10-12 दिवस उलटून पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतो आहे. 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी ताकारी योजनेच्या वांगी येथील कार्यालयाला कुलूप ठोकत तीव्र निषेध नोंदवला होता. मात्र अधिकाऱ्यांनी तात्पुरती आश्वासने देत शेतकऱ्यांना कुलूप काढण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात मात्र कामाची गती वाढलेली नसून परिस्थिती जैसे थे असल्याचं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. सुमारे 3 किलोमीटर लांबीची ही वितरिका पूर्वी उघडी होती. योजना सुरू झाल्यापासून या वितरिकेमधून परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत होते. उघड्या वितरिकेमुळे लाभक्षेत्रातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी वाढून पिकांना मोठा आधार मिळत होता. मात्र पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने बंदिस्त वितरण प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून येथे जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. दरम्यान वितरिका क्रमांक 11वरील जलवाहिनीचे काम अपूर्ण असतानाच उघडी वितरिका बुजवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडलेली आहे. नोव्हेंबरमध्ये सोडलेलं पाणी या परिसरातील शेतांपर्यंत पोहोचलेलं नाही. पुढील आवर्तनापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वाहिनी जोडणीचं काम आजही अपूर्ण आहे. त्यामुळे ताकारीचे पाणी सुरू असूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नाही. या प्रकारामुळे शेतकरी आणि ठेकेदार यांच्या जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू आहे. अधिकारी ठेकेदाराकडे बोट दाखवत आहेत तर ठेकेदार काम सुरू आहे असा दिखावा करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. उघडी वितरिका बुजवून जलवाहिनीचे काम अर्धवट सोडल्याने संपूर्ण लाभक्षेत्रातील शेती संकटात सापडली आहे.